राजीनामा खड्ड्यात जाऊ दे ते अजित पवार आणि खड्ड्यात जाऊ दे ते अजित पवार आणि खड्ड्यात जाऊ दे ते धनंजय मुंडे. आतापर्यंत ते आमदारकीबद्दल काहीच बोलू शकत नाहीत, कारण कायद्याने हे जर व्हायचं झालं तर ते इलेक्शन कमिशनला करायचं गरज असते. ते गव्हर्नर किंवा प्रेसिडेंटकडे तसं प्रपोजल पाठवू शकतात. तर ॲज पर कॉन्स्टिट्यूशन ऑर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट हे त्यांना त्या पद्धतीने करायला लागतं. पण ते त्यांनी करण्याची मला वाटत नाही ते कधी करतील. आणि खबरदार, जर परत संजय राठोड सारखं यांना तुम्ही या ना त्या मार्गाने परत आणण्याची जर हिम्मत केलीत तर मात्र जनता आणि मला बाकीच्यांचं नाही माहिती, पण मी इतकी वेड्यासारखे लढेन. आणि तुम्हाला जे उखाडायचं आहे ना तुम्ही उखाडा, मी लढल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. संजय राठोड सारखी पुन्हा ही केस करू नका. तुम्हाला माझं ओपन वॉर्निंग आहे की असा मंत्री परत तिथे आला नाही पाहिजे. आणि ह्याला जर परत लोकांनी निवडून दिला तर गोष्ट वेगळी आहे, पण लोक यांना निवडून देणं शक्यच नाही. तर ह्याच्या पुढे कुठल्याही त्या मार्गाने त्यांना जर परत आणलं गेलं तर मुख्यमंत्री आणि अजित पवार तुम्ही याद राखा. एवढा मला त्यांना आता डायरेक्शन्स म्हणजे जनतेकडनं, कारण प्रत्येक जणांना मला रोजचे मेसेज येतात, ताई तुम्ही बोलताना आम्हाला असं वाटतं आम्ही मला काहीही त्या अजित पवारांवर बोलायचं नाहीये, त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही, कारण त्यांना हे सगळं माहिती असून ते इतके निर्दयी असतील. ते सुद्धा मला तर वाटतंय बहुतेक त्या धनंजय मुंडेंकडे यांचे सगळे कच्चे चिठ्ठे आहेत, म्हणून ते आत्तापर्यंत काही बोलत नव्हते. आणि आम्हाला म्हणतात पुरावे द्या, पुरावे सिद्ध होऊ दे, तोपर्यंत राजीनामा नाही. कारण त्यांना माहिती आपण काय उखाडणार आहे, यांचं काय सामान्य जनता लढणार यांच्या विरुद्ध. एक 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 ऑफिस ऑफ प्रॉफिट, कृषी घोटाळा, आजपर्यंत त्याची चौकशी नाही लावली. काय हे चाललंय. आणि या अजित पवारांना आपण म्हणायचं की त्यांच्या याला वेग आला, वेग बी काही नाही, कशाला काही आलेला नाहीये. वेग आला असता ना तर तो डिसेंबर महिन्यात त्यांचा राजीनामा घेतला असता किंवा त्यांना हक्कलपट्टी झाली असती. हे वेग बिग नाही, आता त्यांना प्रवृत्त केलं जात आहे, भाग पाडलं जात आहे, म्हणून ते करतायत. खड्ड्यात जाऊ दे ते अजित पवार आणि खड्ड्यात जाऊ दे ते धनंजय मुंडे. सातपुड्याच्या बैठकीबाबत तुम्ही म्हटलात की त्या कंपनीसोबत पहिली बैठक सातपुड्यात, तसे काही पुरावे किंवा त्या संदर्भात काही आहे? हे आतापर्यंत जे धस बोलले होते, अगदी पब्लिक मीटिंग मधनं त्यांनी सांगितलं होतं की ही बैठक जी खंडणी मागण्याची पहिली बैठक झाली ती सातपुडा बंगल्यात झाली. त्याच्यात 3 कोटीची मागणी झाली होती, 2 कोटीचा व्यवहार ठरला होता, 50 लाख दिले गेले असं सुरेश धस म्हणाले होते, जे आता सत्ताधारी पक्षात आहेत. जर खोटं असेल तर ते सुरेश धसांनी सांगावं, कारण ते तर एकदम आता पलटलेले थोडे दिसत आहेत, कारण 2-2 वेळा ते धनंजय मुंडेंबरोबर बैठक करतायत. पण त्यांनी जे सांगितलं होतं तर माझी ती मागणी आहे की त्या तारखा 19 जून आणि आत्ताची ऑगस्टमधली याचे टावर लोकेशन अवादाच्या कर्मचाऱ्यांचे काढावे, त्यांचे CDRच्या कॉपीज काढाव्यात, वाल्मिक कराडचे CDR जे आहेत ते जाहीर करावे, म्हणजे यांच्या किती वेळा बोलणं झालंय या सगळ्या मुद्द्यांवर ते कळेल आपल्याला.